ही थेट दृश्य आहेत नागपूरमधली। या ठिकाणी भव्य शोभायात्रा निघालेली आहे तेव्हाची दृश्य आपण बघू शकतोय। मुख्यमंत्री फडणवीस आणि त्याचबरोबर केंद्रीय मंत्री गडकरी यांची हजेरी या ठिकाणी पाहायला मिळते तेव्हाची ही दृश्य आहेत। मुख्यमंत्री फडणवीस या ठिकाणी आपल्याला दिसतायत मूर्तीच्या आडून आणि त्याची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य। भगवी टोपी त्यांनी परिधान केलेली आहे आणि याशिवाय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ही हजेरी या ठिकाणी पाहायला मिळते आणि इतरही नेते इथं उपस्थित आहेत। राजकीय मंडळी आपल्याला दिसून येत आहेत। आज रामनवमी आहे आणि त्यानिमित्त भव्य शोभायात्रा इथं निघालेली आहे तेव्हाचा हा जल्लोष आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून बघू शकतोय। तर नागपूरची ही दृश्य आहेत। भक्तिमय वातावरण या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि जे नेते मंडळी आहेत तेही या आनंदोत्सवात सहभागी होताना दिसत आहेत। भक्तिमय वातावरण नागपूरच्या रस्त्यांवर सध्या पाहायला मिळते। दरम्यान आपले प्रतिनिधी उदय तिमांडे हे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत थेट नागपूरमधून। उदय, काय सांगाल, आज देशभरामध्ये रामनवमीचा उत्साह आहे आणि नागपूरमध्ये सुद्धा ही शोभायात्रा निघाली आहे। देशभरामध्ये रामनवमीचा उत्साह, मात्र नागपूरमध्ये ही रामनवमी मोठ्या धुमधडाक्यात साजरी केली जाते आणि नागपूरमध्ये या रामनवमीच्या निमित्तानं शोभायात्रेचं आयोजन केलं जातं आणि या शोभायात्रेचं सगळ्यात विशेष आकर्षण म्हणजे आज प्रभू श्रीराम जे आहेत ते आपल्या भक्तांच्या भेटीसाठी मार्गस्थ होत असतात आणि त्याची सगळी दृश्य आपण पाहतोय। पोद्दारेश्वर राम मंदिरातल्या या शोभायात्रेचं यंदा 59वे वर्ष आहे आणि प्रभू श्रीरामचंद्रांसाठी जो रथ सजविलेला त्या रथामध्ये प्रभू रामचंद्र, त्यांचे भाऊ लक्ष्मण आणि सीतेच्या मूर्ती ज्या आहेत त्या आता स्थापन करण्यात आलेल्या आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची जी आहे ती विधिवत पूजा केली जाते आणि थोड्या वेळातच ही शोभायात्रा जी आहे ती मार्गस्थ होणार आहे। मार्गस्थ होत असताना या शोभायात्रेचा रथ जो आहे तो सर्व पक्षीय नेत्यांकडून ओढला जातो। नागपूरमधले जे सर्व पक्षीय नेते आहेत त्यांच्या हस्ते सुरुवातीला हा रथ ओढला जातो आणि त्यानंतर ही शोभायात्रा मार्गस्थ होत असतं। शहरातल्या विविध भागातून जात ही शोभायात्रा रात्री उशिरा जी आहे ती या पोद्दारेश्वर राम मंदिरामध्ये त्याचा जो आहे तो समारोप होत असतो। ही परंपरा आता 59 वर्षाची झालेली आहे आणि यंदा या परंपरेला 59 वर्ष पूर्ण होत असताना जवळपास 90 चित्ररथांचा या शोभायात्रेमध्ये समावेश होणार आहे। या शोभायात्रेच्या निमित्तानं जे आहे ते फक्त नागपूर नाही तर देशभरातून राम भक्त जे आहेत ती शोभायात्रा पाहण्यासाठी अनुभवण्यासाठी जे आहे ते नागपूरला येत असतात। त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा मोठी राम भक्तांची जी आहे ती गर्दी होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। शहरभर या शोभायात्रेच्या स्वागतासाठी स्वागत कमानी ज्या आहेत त्या उभारण्यात आलेल्या आणि अवघं शहर जे आहे ते राममय आणि भगवामय जो आहे तो रामभक्तांकडून करण्यात आलेला आहे। नागपूरमध्ये काही दिवसांआधी ज्या पद्धतीने हिंसाचार झाला होता तो ज्या भागामध्ये झाला होता त्याच भागातून जी आहे ती ही शोभायात्रा जात असते। त्यामुळे पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त जो आहे तो या भागामध्ये तैनात करण्यात आलेला आहे। कुठलीही अप्रिय घटना घडणार नाही या दृष्टीनं प्रशासन असेल किंवा शोभायात्रेचे आयोजक असेल ते सतर्क आहेत। या शोभायात्रेचं स्वागत मुस्लिम समुदायाकडून करण्याची देखील एक अनोखी परंपरा नागपूरमध्ये जपली गेलेली आहे। नागपूरमध्ये जरी हिंसाचार झाला असला तरी गेल्या वर्षीपेक्षा मोठ्या उत्साहात जे आहे ते या शोभायात्रेचं स्वागत मुस्लिम बांधवांकडून केलं जाणार आहे। त्यामुळे एकंदरीत आजच्या या रामनवमीचा सोहळा जो आहे तो अभूतपूर्व कसा असेल आणि नागपूर हे शांतीचं शहर आहे हे दाखवण्याचा प्रयत्न जो आहे तो या रामनवमीच्या शोभायात्रेच्या निमित्तानं नागपूरकरांकडून केला जातोय। आता या रथाचं पूजन सुरू आहे। या रथाच्या पूजनानंतर साधारणतः पुढच्या 10 मिनिटांमध्ये जी आहे ती ही शोभायात्रा मार्गस्थ होणार आहे। निश्चितच उदय, गंगा जमुनी तहजीब जी ओळखली जाते नागपूरची त्याचं दर्शन आपल्याला थोड्याच वेळात या ठिकाणी होणार आहे। दरम्यान मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री इथं उपस्थित आहेत त्याचीही झलक आपण बघतो एक्सक्लुझिव्ह। मात्र आणखी एक महत्त्वाची गोष्ट उदय, विदर्भातलं ऊन हे सगळ्यांना माहिती आहे 4 वाजून गेलेले आहेत आणि आता एवढं ऊन आहे तरी सुद्धा या शोभायात्रेसाठी जी गर्दी आपल्याला दिसतेय, मोठ्या संख्येनं लोक या शोभायात्रेमध्ये सामील होतानाही दिसत आहेत। उदय यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये, मात्र ही थेट दृश्य आपण बघतोय। अगदी थोड्याच वेळामध्ये शोभायात्रा निघणार आहे, त्याआधी पूजन केलं जात आहे। मुख्यमंत्री फडणवीस इथं उपस्थित आहेत आणि केंद्रीय मंत्री गडकरी सुद्धा उपस्थित आहेत, त्यांची ही झलक आपण बघतोय। तर खास रथ तयार करण्यात आला आहे रामनवमी निमित्त आणि यंदाचं खास वैशिष्ट्य म्हणजे यावेळेला जेव्हा ही शोभायात्रा पुढे मार्गस्थ होईल त्यावेळेला मुस्लिम बांधवांकडून या शोभायात्रेचं स्वागत केलं जाणार आहे आणि त्यातही या शोभायात्रेला महत्त्व यासाठी प्राप्त झालं आहे कारण काही दिवसांपूर्वीच इथं काही काळासाठी 1-2 तासांसाठी दंगल
स्वरूपाची घटना घडलेली होती नागपूरमध्ये आणि त्यानंतर ईद हा सण अतिशय चांगल्या पद्धतीनं साजरा करण्यात आला आहे. पूर्ण खबरदारी पोलिसांनी घेतलेली होती आणि आता रामनवमीच्या या सणानिमित्त मुस्लिम बांधवांकडून शोभायात्रेचं स्वागत केलं जाणार आहे. त्यांच्याकडून सुद्धा जल्लोषात तयारी करण्यात आली आहे रामनवमीची. त्यामुळं मिळून मिसळून सर्व धर्मीय कशा पद्धतीनं सण साजरे करतायत त्याचं दर्शन, एक उत्तम उदाहरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. दरम्यान ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपल्याकडे येत आहेत नागपूरमधली. महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर इथं जल्लोषात शोभायात्रा निघतीये. राज्याचे मुख्यमंत्री या शोभायात्रेमध्ये सामील होत आहेत. त्याचबरोबर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि सध्या विधिवत पूजन करून पुढे ही शोभायात्रा मार्गस्थ होणार आहे. दरम्यान कशा पद्धतीनं या शोभायात्रेची तयारी करण्यात आलेली होती त्याची कल्पना आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून येऊ शकणार आहे. त्याची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघू शकतोय. बऱ्याच दिवसांपासून आजच्या या दिवसाची या शोभायात्रेची तयारी सुरू होती आणि अखेर आज या शोभायात्रेला प्रारंभ होतोय. नागपूरमधल्या आज आहे रामनवमी. देशभरामध्ये रामनवमीचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतो. शोभायात्रा निघतायत, मात्र नागपूरमधली ही शोभायात्रा काही खास आहे कारण या शोभायात्रेचं स्वागत मुस्लिम बांधवांकडून केलं जाणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री या शोभायात्रेसाठी इथं उपस्थित आहेत. त्याचबरोबर केंद्रीय मंत्री गडकरी यांची ही विशेष उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. भाजपचे इतर नेतेही उपस्थित आहेत.